सर्वात अगोदर जे आज या ठिकाणी माझे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे की हा जो आपण जागृत महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन आपल्या वर्धापन दिनानिमित्त करतो. आणि आज हे आमचं 6वं वर्धापन दिवस होतं. या ठिकाणी प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आज स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले, अनेक दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. महत्त्वाचा विषय हा आहे की हा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही का करतोय, तर त्याच्या पाठीमागची एक पार्श्वभूमी होती की आम्ही पत्रकारिता करत असताना गल्लोगल्ली प्रत्येक जनसामान्यापर्यंत जातो, त्यांचे प्रश्न मांडतो, राजकीय लोकांचे प्रश्न मांडत असतो. आणि ज्या वेळेस आम्ही एखादी कार्यक्रम करत असतो तर तो समाज, ते राजकीय लोक ह्या व्यासपीठावरती येतील का, हा एक उद्देश होता. त्याच्या व्यतिरिक्त तळागाळामध्ये अशा अनेक संस्था आहेत, व्यक्ती आहेत, आदर्श शिक्षक आहेत जे जनसामान्यासाठी काम करत आहेत, पण त्यांचं जे कार्य आहे लोकांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून हा एक आपण आगळा वेगळा व्यासपीठ तयार केलेला आहे. तुम्ही पाहिलात की आपण अनेक मान्यवरांना पुरस्कार देत असताना त्यांचे आपण व्हिडिओज दाखवले, त्या व्हिडिओजमध्ये त्यांचे अगोदर कार्य दाखवले आणि हे सर्व दाखवून त्यांना आपण सन्मान दिला. आणि ज्यावेळेस आपण पाहिलात की आपण ज्यावेळेस सन्मान देत होतो त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, कारण त्यांनी अशी व्यासपीठ पाहिलेले नाही आहेत. तर म्हणून आपण अशा पद्धतीचं मान सन्मानाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि कुठेतरी बरं वाटतं की अशा प्रवासामध्ये आपण असं कार्यक्रम करतोय. जागृत महाराष्ट्राची सुरुवात गावखेड्यातनं झालेली, अनेक आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण आपलं काम सुरू केलेलं आहे आणि जनसामान्यांना आपण जे पत्रकार म्हणून आपली जबाबदारी आहे ते आपण पूर्ण करतो.